बिग बॉस मराठी 5 ची वाट बघताय आणि लवकरात लवकर चालू व्हावं असं वाटत असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की जे बिग बॉस मराठीचे प्रेक्षक आहेत त्यांची खूप जास्त प्रमाणामध्ये मदत लागणार आहे. त्यानंतरच बिग बॉस मराठी सीझन 5 हा लवकरात लवकर चालू होऊ शकतो. कारण की काय झाले सीन माहिती आहे का, गेल्या वर्षीचा सीझन जो आहे तो फ्लॉप झाला होता. बिग बॉस मराठी सीझन 4 हा फ्लॉप झाला होता, जसं की सगळ्यांना माहिती आहे. आणि काही खूप सारे निर्णय जे आहेत ते असे उलटे फुलटे घेण्यात आले होते. आणि त्याच दृष्टिकोनातून यावेळेस बिग बॉस काय करते माहिती आहे का, थोडंसं टीम वगैरे चेंज करते, वेगवेगळ्या लोकांना आणायचा प्रयत्न करते तिकडे त्यांच्या क्रू मेंबरमध्ये. आणि यावर्षी आपल्याला थोडंसं वेगळ्या गोष्टी बघायला मिळू शकतात बिग बॉस मराठीमध्ये, कारण की ह्यांना हा सीझन चालवणं हा खूप जास्त गरजेचं आहे. आणि लवकर चालू व्हायचं असेल असं वाटत असेल तुम्हाला की लवकर चालू व्हावा बिग बॉस मराठी सीझन 5, तर तुम्ही एक गोष्ट चांगली नीट करा की प्रत्येक आपलं सोशल मीडिया जे आहे या प्रत्येक सोशल मीडियावर जाऊन तुम्ही फक्त एक काम करायचं की कलर्स आणि जे एंडेमॉन शाईन आहेत ह्या सगळ्या लोकांना टॅग करून एक पोस्ट टाका. मी तर म्हणेन ट्विटरवर आपण एक ट्रेंड चालू करू शकतो की काय होतं त्याला, स्टार्ट बिग बॉस मराठी सीझन 5 असा एक ट्रेंड आपण चालू करू शकतो. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर या व्हिडिओला देखील कमेंट आले किंवा मग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण जरी हा व्हिडिओज टाकायला लागलो किंवा कमेंट्स करायला लागलो किंवा कुठेतरी यांना मेन्शन करायला लागलो ना, कलर्स आणि एंडेमॉन शाईन यांना, तर हा बिग बॉस मराठी सीझनचा शो आहे तो लवकरात लवकर चालू होऊ शकतो. तर माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाली कमेंट्स करा, सगळ्या सोशल मीडियावर त्यांना कलर्सला, एंडेमॉन शाईनला ह्या सगळ्यांना टॅग करा आणि त्यांना म्हणा, अरे बाबांनो बिग बॉस मराठी सीझन 5 चालू करा. आम्ही खूप जास्त दिवस झालं वाट बघतोय, आता ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालं तरी तुम्ही अजून बिग बॉस मराठी चालू केलेलं नाहीये. आम्ही खूप संतापलो आहोत, आता आमची आतुरता संपलेली आहे, आम्हाला बिग बॉस लवकरात लवकर हवंय. हे सगळं तुमच्या हातात आहे. तर ही व्हिडिओ नक्की इथपर्यंत बघितली असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.